प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावात आम्ही जे काही आता वचन घेऊन या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना स्पर्श कर. आज आम्ही वाढदिवसानिमित्त आम्ही एकत्र आलेलो आहे. आज या लेकरांसाठी जे काही वचन आहे, आई वडिलांसाठी जे काही वचन आहे, आज दे बाप्पा ह्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित कर, शिकव प्रभू, आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव हो दे. येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण ह्या लेकराच्या वाढदिवसानिमित्त आपण एकत्र आलेलो आहे. आणि लक्षात ठेवा की आपण प्रत्येक लोक ही परमेश्वराची निर्मिती आहोत. प्रेज लॉर्ड. आकाश पृथ्वीचा निर्माण करता जो आहे त्या परमेश्वराने आम्हाला निर्माण केलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि आमच्या निर्माण करण्याच्या मागे एक उद्देश आहे, आणि ते उद्देश म्हणजे परमेश्वराचं स्तवन करणं, परमेश्वराची स्तुती करणं. बायबलमध्ये दिले की परमेश्वर म्हटलं यशाया 43 अध्यायामध्ये 10व्या वचनात की माझं स्तवन करावं म्हणून मी मनुष्याला निर्माण करेन. मग हे लेकरू जे आहे हे परमेश्वराचं स्तवन करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. आम्ही जे आहोत ते परमेश्वराचं स्तवन करण्यासाठी निर्माण केलेलं आहोत. प्रेज लॉर्ड. आता आपण एक वचनात बघणार आहोत. काय बघणार आहोत की आज पृथ्वीवर आपण देहिकतेमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जन्माला आलो. प्रेज लॉर्ड. या पृथ्वीवर लक्षपूर्वक ऐका, या पृथ्वीवर आपण आपल्या आई वडिलांच्या द्वारे जन्माला आलो, पण त्यानंतर आपण स्वर्गाच्या राज्यासाठी आपल्याला परमेश्वराने आत्म्यात पुन्हा जन्माला घातलेला आहे. प्रेज लॉर्ड. पृथ्वीवर आम्ही शरीरासाठी आलेलो आहोत जन्माला, पण स्वर्गासाठी आम्ही आत्म्यामध्ये जन्माला आलेलो आहोत. प्रेज लॉर्ड. आणि ज्या वेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवला, आम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, त्यावेळेस आत्मिकरित्याने आमचा पुन्हा जन्म झाला. प्रेज लॉर्ड. कारण की बायबलमध्ये असं दिलेलं आहे की ज्या वेळेस येशू ख्रिस्त किंवा हा निकेदेम जो होता, कोण होता निकेदेम, हा बायबल सांगतं की हा एक शिक्षक होता. मोशेला जो नियमशास्त्र दिला त्या नियमशास्त्राचा तो एक शिक्षक होता. आणि तो रात्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि येशूला म्हटला की होय तू कोण आहे, गुरु आहेस, तू एक उत्तम शिक्षक आहेस. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हटला की आत्म्यात, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं माहितीये की आत्म्यात आणि पाण्या वाचून जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात कोणी प्रवेश करू शकत नाही. आज जर ह्या मुलाचा जन्म आई वडिलांच्या द्वारे झालेला आहे, तर ह्या मुलाचा जन्म आता आत्मिकरित्याने पण होणार आहे. प्रेज लॉर्ड. आत्म्यात जेव्हा माणूस जन्मतो तेव्हा त्या 3ऱ्या अध्यायामध्ये दिला, योहान शुभवर्तमान 3ऱ्या अध्यायामध्ये असं दिलेलं आहे की जसा हवा किंवा वारा कुठून येतो आणि कुठे जातो हे कळत नाही, तसा आत्म्यात जन्म होणं आहे. प्रेज लॉर्ड. आत्म्यात जन्म आहे. तर आपण ह्या वचनात काय बघत आहोत का पृथ्वीवर आमचा जन्म आई वडिलांच्या द्वारे देहामध्ये झाला, पण परमेश्वरच्या इच्छेने आमचा पुन्हा जन्म आत्म्यात होतो. आणि आत्म्यात जन्म यासाठी होतो ते स्वर्गाच्या राज्यासाठी. प्रेज लॉर्ड. म्हणून निकेदेमला प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की आत्म्यात आणि पाण्यात जन्मल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात पोहोचणार नाही. आणि म्हणून आम्हाला आज आम्ही जर येशूवर विश्वास ठेवत आहोत तर आमचा आत्म्यात जन्म झालेला आहे. प्रेज लॉर्ड. आमचा कशात जन्म झालेला आहे? आणि जर आमचा आत्म्यात जन्म झालेला आहे तर देवाचं वचन काय सांगत आहे की आपण 1 पेत्र काढूया. या वचनामध्ये असं 2ऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. 1 पेत्र 2रा अध्यायामध्ये आज हा वचन आमच्यासाठी आहे आणि लेकरासाठी पण आहे. 1 पेत्र काढूया आपण. या वचनामध्ये काय दिलेलं आहे? 1 पेत्र 2रा अध्यायामध्ये वचन काय सांगत आहे आपण काढूया आणि बघूया. जर आमचा आत्म्यामध्ये जन्म झालेला आहे तर कशासाठी झालेला आहे? 1 पेत्र काढला सर्वांनी? 1 पेत्र 2रा अध्याय पहिलं वचन बघा. या वास्तव सर्व दुष्टई आणि सर्व कपट आणि ढोंग, हेवा व सर्व निंदा ही सोडून तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. प्रेज लॉर्ड. यासाठी की तुम्ही त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे. जर आमचा आत्मिकरित्याने पुन्हा जन्म झालेला आहे तर आम्ही कशाची इच्छा धरली पाहिजे? वचनरूपी निर्या दुधाची. कशाची? म्हणजे आम्ही आणि आमच्या लेकरांना पण सुद्धा त्याच्या कानावर वचन पडले पाहिजेत. देवाचं वचन पडलं पाहिजे. आम्हाला देवाच्या लेकरांना किंवा आम्ही जर आमचा आत्म्यात जन्म झालेला आहे तर आम्हाला सुद्धा देवाच्या वचनाची गरज आहे. आणि जर आमचा लेकरू आहे तर अजून जोपर्यंत त्याला कळत नाही पण तो वाढत असताना त्याला देवाच्या वचनामध्ये वाढवलं पाहिजे.
बायबल काय सांगत आहे? सर्व दुष्टाई, सर्व कपट, ढोंग, हेवा, सर्व निंदा ही सोडून तुम्ही नवीन जन्मलेल्या बाळकासारखं वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. यासाठी तुम्ही त्याच्याद्वारे तारणापर्यंत वाढावे. प्रेज लॉर्ड. आम्हाला तारणापर्यंत वाढायचं आहे वचनाद्वारे. प्रेज लॉर्ड. पण त्यासाठी आम्हाला काय करायची आहे? इच्छा ठेवायची आहे निर्या दुधाची, म्हणजे वचनाची. आणि वचनाची निर्या दुधाची इच्छा तर ठेवायचीच आहे, ते आम्हाला ग्रहण करायचंच आहे. पण त्या अगोदर आम्हाला सर्व दुष्टाई, सर्व कपट, ढोंग, हेवा, निंदा हे सर्व सोडून टाकायचं आहे. तर आम्ही एक गोष्ट शिकत आहोत. काय शिकलो? की आम्ही पृथ्वीवर देहामध्ये जन्मलो, पण स्वर्गासाठी आम्ही आत्म्यामध्ये जन्मलेलो आहे. पण आम्हाला तारणापर्यंत वाढायचं आहे, स्ट्रॉंग व्हायचं आहे आत्म्यामध्ये, बलवान व्हायचं आहे आत्म्यामध्ये. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्या वेळेस इस्रायल लोकांना मोशेचं जे नियमशास्त्र दिलं, तेव्हा परमेश्वरांनी काय आज्ञा दिली? की तुझ्या हे नियमशास्त्र, ह्या आज्ञा, हे वचन तुझ्या पिढ्यानपिढ्यांसाठी आहेत, तुझ्या लेकरांच्या लेकरांसाठी आहेत. प्रेज लॉर्ड. आपण एक वचन काढूया स्तोत्रसंहिता 72 अध्यायामध्ये. बघूया देवाचं वचन आम्हाला काय शिकत आहे. आपण वचनात एकच गोष्ट बघत आहोत की आपण आत्म्यामध्ये आहोत, तर आपण आत्मिक लोक आहोत. आणि आपल्याला काय करायचं आहे की देवाच्या वचनाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. स्तोत्रसंहिता 72 अध्याय काढूया. आपण थोडक्यात बघणार आहोत की 78 अध्याय काढूया. स्तोत्रसंहिता 78. हा, स्तोत्रसंहिता 78 अध्याय आपण काढत आहोत. आणि बघा वचनात काय दिलेलं आहे. 4थं वचन, किंवा आपण पहिल्या वचनापासून वाचूया. अहो माझ्या लोकाओ, माझ्या नियमशास्त्राकडे कान द्या, माझ्या तोंडच्या शब्दाकडे काय करा? तोंडच्या शब्दाकडे आपले कान लावा. दृष्टांत आणि शिकवण्यास मी आपले तोंड उघडीन. मी पूर्वकाळच्या गूढ गोष्टी उच्चारीन, आणि त्या गोष्टी आम्ही ऐकल्या, जाणल्या आणि आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितल्या, त्या आम्ही त्यांच्या लेकरापासून गुप्त ठेवणार नाही. कोणापासून गुप्त ठेवणार नाही? त्यांच्या लेकरापासून. परमेश्वरची स्तवनं आणि त्याचं सामर्थ्य आणि त्याने केलेली आश्चर्य कर्म ही आम्ही पुढच्या पिढीला सांगू. कोणाला सांगू? पुढच्या पिढीला. मला हे म्हणायचं आहे का आमचं लेकरू, जर तुम्हाला वाटत असेल की पुढं चालून तो पापात वाढू नये, सैतानाच्या मार्गात चालू नये, तो जगातल्या गोष्टींमध्ये त्यांनी आपलं वाहवत जाऊ नये, त्याचं आयुष्य बर्बाद होऊ नये, दारू पिऊन, व्यसन करून, वाईट गोष्टी करून, आज आम्हाला देव कळाले. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या आई वडिलांना नव्हता कळाला, पण आता आम्हाला कळाले. जर आम्हाला कळाले ना, आमची लेकरं जर लहान आहेत तर त्यांना आता वचनात वाढायचं आहे. त्यांना आम्हाला काय करायचं आहे? देवाचं भय धरायला शिकवायचं आहे. जर आम्हाला वाटते की आमच्या लेकरांचं भविष्य आशीर्वादित असावं, तर लहान असतानाच आम्हाला काय करायचं आहे? लेकरांना वचनाचं ज्ञान द्यायचं आहे, परमेश्वरचं भय शिकवायचं आहे. त्यांना सांगायचं एक देव होता, एक आहे देव आहे, आकाश पृथ्वीचा जो निर्माण करता आहे, त्याचं वचन आम्हाला ऐकायचं आहे. त्याच्याजवळ गुडघे टिकून प्रार्थना करायची आहे, त्याची स्तुती आराधना आम्हाला करायची आहे. कारण का आम्ही निर्माण केलेलो आहोत? त्याचं स्तवन करण्यासाठी. प्रेज लॉर्ड. जर तुम्हाला वाटते की आमची लेकरं देवाच्या राज्यात असावी, आमच्या लेकरांचा नाश होऊ नये, तर लहान असताना, कारण की जोपर्यंत माती ओली असेल तोपर्यंत त्याला आकार देऊ शकतो. जर ती कठीण झाली तर त्याला आकार देणं, जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच आम्हाला लेकरांना शिकवायचं आहे परमेश्वरचं भय धरायला. बायबल सांगतं की ज्यावेळेस दावीद राजा मरायला टेकला, काय झालं? तो मरायला टेकला, आणि मरताना त्यांनी शमूएलला काय सांगितलं माहिती तुम्हाला? त्यांनी काय आज्ञा दिली? आपण काढूया वचन, एका वचनात दिलेलं आहे. काढूया दावीद राजाचं. आज आपण गोष्टी एक शिकवत आहोत का या लेकराच्या जन्माच्या दिवशी आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे का आई वडिलांनी आपल्या लेकरांना वचनात वाढवायचं आहे, प्रार्थनेत वाढवायचं आहे. जर त्यांना वाटतं की आमच्या लेकराचं भविष्य आशीर्वादित असावं, परमेश्वरचं भय त्यांना धरायला शिकवायचं आहे. जर तुम्ही लहानपणापासूनच परमेश्वरचं वचन त्यांच्या कानावर घालाल, प्रार्थनेत त्यांना वाढवाल, स्तुती आराधना करण्याची सवय लावाल, तर मी विश्वासाने सांगते तुमच्या लेकरांचं भविष्य कधीही बर्बाद होणार नाही. ते कधीही सैतानाच्या मार्गात चालणार नाही. कारण त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी परमेश्वरची ओळख असेल, देवाचं भय असेल. आणि म्हणून दावीद राजा काय म्हणतो बघा, आपण 1 राजे काढूया. 1 राजे 2 अध्यायामध्ये ज्या वेळेस दावीद राजा मरणार होता तेव्हा त्यांनी शमूएलला काय आज्ञा दिली बघा. 1 राजे 2 अध्याय 1 वचन.
काढलं वचन? दाविदाचा मरण काळ जवळ आला का? कोणता काळ जवळ आला? मरणाची वेळ. आता मरणाची वेळ जवळ आली का आईबाप म्हणतात माझं हे सोनं आहे, माझे हे इस्टेट आहे, माझी ती प्रॉपर्टी आहे, माझं हे घर आहे, मी इथं हे ठेवलंय, मी तिथं ते ठेवलंय. पण दावीद राजांनी काय केलं बघा, जेव्हा मरणाची वेळ जवळ आली, दाविदाच्या मरणाची वेळ जवळ आली, तेव्हा त्याने आपल्या पुत्राला शलोमोन याला आज्ञा केली. तो म्हणाला सर्व पृथ्वीचा जो मार्ग त्यावर मी जातो, तर तू धीर धरून वीर हो. तू काय हो? वीर हो. प्रेज लॉर्ड. असा आशीर्वाद देवा आपला लेकरांना दिला पाहिजे. तू वीर हो, देवामध्ये सामर्थ्यवान हो, धीर धरून वीर हो. कारण की जोपर्यंत तू वीर होणार नाही, सैतानाच्या विरुद्ध तू उभे राहणार नाही. प्रेज लॉर्ड. तू वीर हो. आणि काय म्हटलं बघा, आणि परमेश्वर तुझा देव याचे जे पाळायचे ते पाळ, म्हणजे तू त्याच्या मार्गाने चालायला, त्याचे नियम, त्याच्या आज्ञा, त्याचे न्याय, त्याच्या साक्षी मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ, यासाठी की जे काही तू करतोस त्यात जेथे जेथे तू फिरशील तेथे तेथे तू काय करावे? भरून सफल व्हावे. काय व्हावे? जिथे जिथे तू जाशील तिथे तू सफल व्हावे. पण तू जे काही तू पाळायचं ते पाळ. तू मोशेचं नियमशास्त्र, त्याच्या आज्ञा, त्याचं वचन तू पाळ. मरायच्या अगोदर दाविदाच्या शलोमोनाला काय सांगत आहे? मी आता जात आहे, पृथ्वीच्या ज्या मार्गावरून मी जात आहे, पण तू काय कर? तू धीर धर, तू बलवान हो, जे पाळायचं तू पाळ. तू त्याच्या मार्गाने चालायला नियम, त्याच्या आज्ञा आणि त्याचे न्याय, त्याच्या साक्षी मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ, यासाठी की तू जे काही करशील त्यात आणि जिथे जिथे तू जाशील तिथे तू सफल होशील. मारायच्या अगोदर काय सांगतो? देवाचं भय धरायला, नियमशास्त्र, देवाच्या वचनाकडे लक्ष लावायला. एक परमेश्वरचं भय धरणारा देवाचा सेवक, देवाचं भय आपल्या लेकरांनी कशा प्रकारे धरावं. मला वाटतं शलोमोन राजा तर त्यावेळेस मोठा होता, तो तर राजा होण्याची त्याचा वय होता. पण मरायच्या अगोदर त्यांनी देवाच्या विषयी सांगितलं. देवाचं भय, तू सफल कसं होशील, तू आशीर्वादित कसं होशील, तुझ्या मार्गात तू देवाला कसं तुला ओळखायचं आहे, कसं तुझं लक्ष नियमशास्त्राकडे लावायचं आहे. आणि बायबल सांगतं का शलोमोन राजासारखा ह्या पृथ्वीवर कोणी राजा झाला नाही. त्याच्यासारखा कोणी श्रीमंत नव्हता, त्याच्यासारखा कोणी ज्ञानी नव्हता. आज मला हे या वचनाद्वारे एकच शिकवायचं आहे. मी सकाळी म्हटलं प्रभू मी काय बोलू, तर देव म्हटला लहान असतानाच माझ्या लोकांना सांग, त्यांच्या आईवडिलांना सांग का देवाचं भय धरायला शिकव, आणि कशा प्रकारे त्यांचं भविष्य सफल होईल, कशा प्रकारे ते आशीर्वादित होतील. आज आम्ही रडतो, जगामधले लोक रडतात. आपले आई वडील ज्या वेळेस लोक त्यांची लेकरं बिघडलेली असतात, दारू पितात, व्यसन करतात, वाईट मार्गामध्ये चालतात, का कधी हे माझे लेकरं यांचं भविष्य चांगलं होणार आहे. पण आज जर आम्हाला देव कळालेला, जर आमची लेकरं लहान आहेत ना, बसवा त्यांना एक खानाखाली द्या आणि प्रार्थनेला बसवा. वचन त्यांच्या कानापर्यंत जाऊ द्या, देवाचं भय त्यांच्या मार्गात त्यांच्या कानापर्यंत जाऊ द्या. म्हणजे बरोबर ते जेव्हा त्यांना कळेल ते देवाच्या मार्गात चालतील. प्रेज द लॉर्ड. आदम हवेला जेव्हा लेकरू झाला असेल तेव्हा ते म्हणत असतील का आम्ही येदन बागेमध्ये होतो, देव आम्हाला भेटायला येत होता, आणि नाही का, आणि देवाने आमच्यासाठी सगळं काही चांगलं केलं होतं. म्हणजे ते देवाच्या गोष्टी सांगत होता. म्हणून बायबल सांगता हानोक नावाचा जो व्यक्ती होता तो देवा संगती चालला. तेव्हा तर नियमशास्त्र पण नव्हता, आणि बायबल सांगतं त्याला मरणाचा अनुभव आला नाही, तो स्वर्गात घेतला गेला. बायबल सांगतं हबेल आदामाचा मुलगा याने विश्वासाने यज्ञ केला, आणि त्याचा यज्ञ, त्याचा अर्पण देवाने स्वीकार केला. प्रेज लॉर्ड. का? कारण त्यांनी आपल्या लेकरांना सांगितलं देवाचं भय धरायला. पहिली गोष्ट आपण शिकलो की आपला पुन्हा जन्म झालेला आहे आत्म्यात. पहिला दैहिकतामध्ये जन्म झाला पृथ्वीसाठी, आत्म्यात जन्म झालाय स्वर्गासाठी. दुसरी गोष्ट आपण पाहिलं की आपल्या लेकरांना देवाच्या वचनात आपल्याला लहान असतानाच देवाचं भय धरायला शिकवायचं आहे, आज्ञा पाळायला शिकवायचं आहे. दावीद राजाने जसं शिकवलं शलोमोनाला का मी आता मरणार आहे, पण तुला काय करायचं आहे, तुझा मार्ग सफल कसं होईल, तुझं भविष्य आशीर्वादित कसं होईल, तू कसं तुझा एक राजा म्हणून तू टिकून राहशील, तर त्याने देवाचं भय धरायला कशा प्रकारे शिकवलं. आज या वाढदिवसानिमित्त मला एकच सांगायचं आहे की आपल्या लेकराला आपण लहान असतानाच
तुमची इच्छा असेल का त्याचं भविष्य आशीर्वादित असावं, तर त्याला देवाचं भय धरायला शिकवा, देवाचं वचन त्याच्या कानापर्यंत पोहोचवा आणि आपलं जीवन आणि आपल्या लेकरांचं भविष्य कशा प्रकारे आशीर्वादित होणार नाही ते बघा. प्रेज लॉर्ड. आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करू. प्रभू धन्यवाद देते आजच्या वचनासाठी की आज हे वचन आम्ही ऐकलं आणि देव बाप्पा आज आई वडिलांना तू शिकवलं की ह्या लहान लेकराचा बर्थडे आहे, त्याला त्याचा वाढदिवस आहे आणि तू कशा प्रकारे तुझं भय धरला या वचनाद्वारे सांगितलेलं आहे. आज आम्ही प्रार्थना करतो की हे वचन या आई वडिलांच्या जीवनात फळ येऊ दे आणि त्या वचनाद्वारे त्याचं लेकरू आशीर्वादित होऊ दे, त्याचं भविष्य आशीर्वादित होऊ दे. धन्यवाद. या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला. या वचनाचं सर्व गौरव तुला देते आणि प्रार्थना येशूच्या नावात मागते. आमेन. प्रेज लॉर्ड.